जर UTI तुमचा बरा होत नसेल, सारखंच तुम्हाला युरिन इन्फेक्शन होत असेल, तुम्ही अँटीबायोटिक्स घेऊन वैतागला असाल, तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक उपचार नक्कीच वापरले पाहिजे. होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी खूप चांगले मेडिसिन्स उपलब्ध आहेत आणि रिझल्टही खूप चांगले आहेत. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे कॅन्थॅरिस. जेव्हा लघवीला खूप जास्त प्रमाणात आग होते, जळजळ होते, लघवी थांबून होते, त्यावेळी कॅन्थॅरिस हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सरसापरेला. यामध्ये युरिनला आग जळजळ तर होतच असते, पण यातील महत्त्वाचं लक्षण आहे की युरिन पूर्ण पास झाल्यानंतर, युरिन करून झाल्यानंतर खूप वेळ पेन राहतं आणि खूप जास्त प्रमाणात अगदी अनबिअरेबल पेन असतं. त्यावेळी सरसापरेला हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे ऍसिड नायट्रिक. जेव्हा युरिनला खूप जास्त प्रमाणात आग जळजळ होत असते आणि युरिनला खूप घाणेरडा वास येत असतो, अशा वेळी नायट्रिक ऍसिड हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. यानंतर महिलांमध्ये जर युरिन इन्फेक्शन वारंवार होत असेल तर त्यासाठी सेपिया हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे कोलिबॅसिलम. जेव्हा युरिन कल्चर रिपोर्टमध्ये जेव्हा इकोलाय पॉझिटिव्ह असा रिपोर्ट येतो, जेव्हा इस्चेरिशिया कोलाय या बॅक्टेरियामुळे युरिन इन्फेक्शन वारंवार होत असतं, त्यावेळी कोलिबॅसिलिनम हे औषध आपल्याला उपयोगी पडतात. त्यामध्ये लक्षणं तीच असतात की लघवीला वारंवार होणे, जळजळ होणे, ही सगळी लक्षणं असतात. त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतं. त्यासोबत जेव्हा डायबेटीस पेशंटमध्ये युरिन इन्फेक्शन वारंवार होत असतं, त्यावेळी युरेनियम नायट्रिकम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. जर तुम्हालाही सारखं असं युरिन इन्फेक्शन होत असेल, रिकरंट UTIचा त्रास असेल, तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक उपचार घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकता.